आज मी तुम्हाला अंडा भुर्जी कढी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी वाडगा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे एकदम थोडंसं मीठ, थोडंसं टाकायचा गरम मसाला, थोडीशी टाकायची मिरची पावडर आणि थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर आणि खालीच आपल्याला काय करायचं मिक्स करून चांगलं घ्यायचं। कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। आता काय करायचं आपल्याला थोड्या वेळानं असं हलवत राहायचं, असं चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता ह्याला मी काढून घेते। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे बघा चॉपरला एकदम बारीक केलेले आहेत, त्याचा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे। आता हे आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद। आता त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहे। आता याला काय करणार 1-2 मिनिटं मी परतून घेणार आहे। 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर, हे दोन्ही पण छोट्या आकाराचे आहे आणि हा आपला कोल्हापुरी मसाला, ह्याच्या जागी तुम्ही काळा मसाला। आता ह्याला काय करते 1 मिनिटभर असं परतून घेते मसाल्याला। त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, आपण अंड्यामध्ये पण भगऱ्यामध्ये मीठ टाकले हे लक्षात ठेवा। आणि त्याच्यामध्ये टाकायचा आपला हा भगरा आणि ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तर पाणी कोणतं टाकायचं, कोमट पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं पाहिजे ना कालवण तेवढं पाणी टाकायचं। 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। 6 अंड्यासाठी जरी अजून पाणी टाकलं तरी पण तुम्ही चालू शकता। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आपण बारीक गॅसवर जरी उकळून दिलं तरी चालते, 5 ते 7 मिनिट, किंवा मीडियम गॅसवर जरी उकळून दिलं तरी चालते। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। 5 ते 7 मिनिट बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं, मस्त असं शिजलेलं आहे। हलवायचं असं थोड्या वेळानं, म्हणजे चांगलं आपलं हे वर खाली होतं।